खुसखुशीत आज आपण पराठे केलेले आहेत बघा। मस्त अशी मेथी आहे, त्याच्यामध्ये बटाटा आहे, त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक पण आहेत ते। आणि तुम्ही हे शाळेच्या मुलांना सुद्धा डब्यामध्ये देऊ शकतात। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मेथी आणि आलूचा मस्त असा पराठा बनवायचा आहे। त्यासाठी बघा मी 1 वाटी गच्च भरून मेथी घेतलेली आहे। ती आता आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची, मोठ्या भांड्यामध्ये। आणि मेथी बघा मी अशी निवडून म्हणजे छान अशी घेतलेली, काड्यावर नाही घेतलेली आहे, अशा मोठ्या काड्या ज्या अशा बारीक बारीक अशा आहेत त्याच घेतलेल्या आहे। मोठी काडी जर वापरली ना तर कडवटपणा येतो, त्याच्यासाठी अशी कोवळीच काडी घ्यायची आपल्याला। ही मेथी आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आहे, कारण मेथीमध्ये खूप अशी माती कचरा असतो, त्यामुळे व्यवस्थित अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आधी। मेथी बघा अगदी व्यवस्थित अशी धुवून घेतलेली, एकदम स्वच्छ पाणी झालेलं आहे बघा, अशीच धुवून घ्यायची आहे। आणि आता एका चाळणीवर आपल्याला अशी उपसून काढायची, म्हणजे व्यवस्थित अशी खाली जर काही असलंच कचरं तर ते सुद्धा खालच्या खाली राहतं, अशी काढायची कधी पण मेथी। आणि एका चाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे। मेथीचं पूर्णपणे पाणी निथळून गेलेलं आहे बघा खाली। तर असंच आपल्याला मेथी कोरडी करून घ्यायची। आता आपण तिला बारीक अशी कापून घेऊ। तर बघा अशी जमा करून अशी व्यवस्थित आणि एकदम बारीक अशी कापून घ्यायची आपल्याला। जेवढी बारीक कापता येईल ना तेवढी बारीक कापायची आहे। जेवढी शक्य होईल ना तेवढी बारीक अशी मेथी कापून घेतली आहे। पराठ्यासाठी आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी बघा 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा, आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ आता आपण एका ताटामध्ये ओतून छान असे मळून घ्यायचे। बेसन पीठ घातल्याने काय होतं, छान असं म्हणजे पराठा खुसखुशीत तर होतोच, पण मेथीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते पण म्हणजे पिऊन घेतं, त्यासाठी पण मदत होते त्याची। त्यासाठी बेसन पीठ अवश्य घालायचं थोडंसं। पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले, त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चम्मच, छोटा अर्धा चम्मच मिरची पावडर घालून घ्यायची आहे। ओवा घेतलेले आहे छोटा अर्धा चम्मच, हातावर अशा चुरळून घेतल्या होत्या मी। आणि जिरा पावडर घेतलेली आहे छोटा अर्धा चम्मच, पाव चम्मच गरम मसाला आहे, आणि हळद घेतलेली आहे। हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्याच्या आधी चवीनुसार मीठ घालू आपण। मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं। पीठ अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण ही बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे। हे आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। हे बघा असं केल्याने काय होतं की आपल्याला म्हणजे पाणी टाकायला आहे ना अंदाज पण कळतो। तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊ। थोडं थोडंच घालायचं पाणी, एकदमच नाही टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं बघा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून। असं पीठ मळून घेतलं बघा, एवढं घट्ट आहे पुरीच्या पिठाप्रमाणे। असंच मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता थोडंसं आपण तेल टाकू आणि परत एकदा व्यवस्थित असं मळून घेऊ। पराठ्याचं पीठ आहे, तर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा इथे वापरू शकतात। तर बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे झाकून देऊ 10 मिनिटासाठी, म्हणजे छान असं आपलं पीठ मुरून जाईल। पराठ्याच्या आवरणासाठी आपलं पीठ मळून झालेलं आहे। आपल्याला आता सारण तयार करायचं आहे बटाट्याचं। तर त्याच्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले, ते आपल्याला आता मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे। तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकतात।
बटाटे आपल्याला असे थोडे ताठरच ठेवायचे, एकदमच असे मऊ नाही करायचे आहेत. मऊ जर केले ना तर त्याच्यामध्ये जास्तीचं पाणी राहतं आणि मग पराठा लाटायला आपल्याला त्रास होतो. बटाटा व्यवस्थित असा मॅश करून घेतला बघा. असाच आपल्याला करून घ्यायचा आहे. हे बघा असं. याच्यामध्ये आता आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे काही. तर बघा मी एका छोट्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे बघा. या पद्धतीने तो घालायचा आहे. थोडीशी मी मिरची पावडर घेतलेली अर्धा चमच, छोटा अर्धा आहे. आणि एक हिरवी मिरची मी बारीक अशी कट करून घेतली बघा, ती घालायची. अर्धा इंच आलं असं किसून घेतलेलं आहे, ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आमचूर पावडर आहे छोटा अर्धा चम्मच. आणि ओवा इथे पण आपल्याला घालायचे आहे, त्या पण अर्धा चम्मच घेतलेला आहे मी छोटा. जिरा पावडर घेतलेली आहे छोटा 1 चम्मच. आणि धना पावडर घेतली मी 1 चम्मच. कोथिंबीर घ्यायची बारीक चिरलेली. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकजीव करून घेऊ व्यवस्थित. तर बटाट्याचं सारणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघा. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. पीठसुद्धा आपलं छान असं मुरून गेलेलं आहे बघा. थोडंसं मऊ झालेलं आहे मस्त, जसं पाहिजे तसं. हे बघा असंच पीठ पाहिजे आपल्याला. थोडंसं मळून घेऊ. पीठ छान असं मळून घेतलं. आता आपण त्याचे गोळे तयार करून घेऊ. एक आपलं चपाती घेतो ना आपण, तर चपातीसाठी गोळा, तर त्या आकाराचा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे आता. हे बघा असं. तर सर्वच मी आता गोळे तयार करून घेते. तर गोळे तयार करून घेतले. आता यातून एक गोळा घेऊ आपण आणि छान असा पराठा लाटू. परत एकदा व्यवस्थित असा मळून घेतला आणि पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे थोडासा. आणि याची आता आपल्याला चपाती तयार करून घ्यायची आहे. तर बघा चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि ही किनारी जास्त म्हणजे बारीक लाटायची आहे आपल्याला मधल्यापेक्षा. हे बघा अशी छान अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे. आणि मधल्यापेक्षा आहे ना किनारीला बारीक लाटलेलं आहे बघा असं. सर्वीकडनं तसंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला. ते का तर मी पुढे सांगते तुम्हाला. याच्यावरती आता आपल्याला जे आपण आलूचं स्टफिंग तयार करून ठेवलेलं आहे ना, तर ते आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे चौकोनी आकारामध्ये बघा असं. असं ठेवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला आहे ना असं वाळून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं. एक पाकिट तयार करून घ्यायचं आहे. आणि बघा मी यासाठी तुम्हाला किनारी अशा बारीक लाटायला लावल्या होत्या. म्हणजे सांगितलं होतं की आपण असं फोल्ड करतो ना, तर त्यावेळेस हे एका जागी सर्व किनारी जमा होतात आणि मग तो तिथे त्या ठिकाणी जाड होतो पराठा. तर दोघी बाजू मग खालच्या आणि वरची बाजू सारखी येत नाही. त्याच्यासाठी ना आपल्याला किनारी बारीक लाटायची आहे कधी पण. आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. तर आता हे आपण गोळा पिठामध्ये असा घुसळून घ्यायचा आहे थोडासा. आणि हलक्या हाताने आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला गोल जमत असेल तर गोल लाटा, नाहीतर चौकोन पण लाटू शकतात. आता मी बघते मला कसा जमतो. तर हलक्या हाताने लाटायचं आहे. तर मी असा चौकोनच लाटून घेतला हळूवार असा. आणि बघा कुठेही असा फुटलेला नाही आहे पराठा. हळूवारपणे लाटला ना तर व्यवस्थित असा लाटला जातो. आणि मेन म्हणजे भाजी पण आपली छान अशी झालेली आहे.
तर त्याच्यामुळे अजिबात पराठा फाटत नाही आणि असाच ठेवायचा आहे. थोडासा जाडसरच छान लागतो पराठा. आता आपण शेकून घेऊ याला. थोडंसं पीठ आहे ना झटकून काढायचं आहे. बघा किती छान पराठा झाला आपला. आता मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे. थोडंसं खालची बाजू छान अशी शेकली गेली आहे. आता याच्यावरून आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाका. थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आता आपण पलटी करून घ्यायचा आहे पराठा. हे बघा किती छान असं शेकला गेला. आता इथे पण आपण थोडंसं तेल घालून घेऊ. तेल, बटर, तूप तुम्ही काही पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पसरवून घ्यायचं आहे आणि पराठ्यावरती थोडंसं जास्तच घातलं ना तेल तूप तेव्हा छान लागतो. हे बघा किती छान असा गुबगुबीत झालेला आहे आपला पराठा. किती फुलून आला बघा. हे बघा किती छान तुम्हाला दिसत असेल, किती छान असा फुलला. तर पराठा छान असा शेकला गेलेला आहे. आता आपण काढून घ्यायचं आहे त्याला. हे बघा एका जाळीवर काढू म्हणजे छान अशी त्याच्यातली जी वाफ असेल ती पण निघेल आणि तो खुसखुशीत राहील मस्त असा. तर मी आता ह्याच पद्धतीने असे सर्व पराठे करून घेते. दुसरासुद्धा पराठा मी असा तयार करून घेतला. यालासुद्धा आता आपण हलक्या हाताने असं थोडंसं पिठामध्ये गोळवून लाटून घ्यायचं आहे. हा सुद्धा पराठा आपला अगदी एकदम छान असा शेकला गेलेला आहे. आणि मंद आचेवर शेकला म्हणजे एकदम बाहेरचं आवरण आहे ना एकदम छान असं कुरकुरीत लागतं, खुसखुशीत लागतं. तर तयार आहेत आपले मस्त असे खुसखुशीत आलू आणि मेथीचे पराठे. चवीला इतके भारी झालेले आहेत ना, तर म्हणजे एकदम असं त्याच्यासोबत काही घ्यायची गरजसुद्धा नाही, असंच खाऊ शकतो आपण. तर दह्यासोबत सुद्धा भारी लागतात खायला. आम्ही तर असेच खाऊन घेतले गरमागरम. तर बघा किती छान झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.